माध्यमातून या ठिकाणी मंजुरात झाला होता. मंजूर झाल्यानंतर काही कालांतरानं निवडणुका लागल्यानंतर या सगळ्या गोष्टी थांबल्या. मग एजन्सी चेंज झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. मला सांगा एजन्सी काही कारण असतो, काही टेक्निकल गोष्टी असतील, पुन्हा वापस आलं, पुन्हा नगर परिषदेकडे पुन्हा वापस गेलं. या काळामध्ये नगर परिषदेचं किती नुकसान झालं? जे काही नुकसान झालं तुमच्या समोरच आहे, हे लपवता येणार नाही. मी तेच सांगतो, नुकसान किती झालं, काय झालं हे लपवता येणार नाही. परंतु 18 कोटीचा 20 कोटीचा निधी या ठिकाणी आहे. मला सांगा, आता तुम्ही ज्या शाळेत म्हणजे तुम्ही जे काही प्रतिनिधित्व करता ज्या ज्या ठिकाणावर, तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस एखाद्या गोष्टीची कॉम्पिटिशन होते त्यावेळेस कॉम्पिटिशन मध्ये ते काम चांगलं होते की नाही, जिंकण्यासाठी होते ना. त्याच पद्धतीनं आम्ही सुद्धा मागणी केली की ज्या ज्या एजन्स्या काम करून राहिल्या त्या एजन्सींना तुम्ही एनओसी द्या, काम करू द्या. कामं अडले नसते. आज एवढे मोठे कामं ठप्प काय आमच्या मोठं आम्ही तर तयार आहोत. पीडब्ल्यूडी एनओसी साठी अर्ज केला 12 करोडच्या कामाईसाठी, पण हे एनओसी द्यायला तयार नाही आहे. एनओसी जर विषय पत्रिकेवर घेऊन म्हणलेला आहे, पण हे एनओसी देत नाही आहे एक एक रुपयामुळे. नाहीतर आज 12 करोडची कामं सुरू झाले काय चाललं ते या कारणानं. कारण कोणतं? हे विकास करायचा नसेल, कारण कोणतं आहे? यांना तो पैसा यांना फक्त असं वाटतंय की आमच्याच नगर परिषद थ्रू गेला पाहिजे. आमचं म्हणणं आहे की आम्हालाही वाटते यंत्रणा असो, आम्हालाही वाटते शासकीय यंत्रणा असो, पण जर विकास होत असेल शहराचा तर मग ती पीडब्ल्यूडी असो किंवा नगर परिषद असो, कुठूनही येणारा निधी असेल ना तरी ते कामं होणं गरजेचे आहे. याच्यासाठी एनओसी दिल्या गेल्या पाहिजे. मग नगर परिषदेच्या अंतर्गत रोड असेल किंवा कोणाच्या अंतर्गत असेल, जर विकास कामं होत असेल आणि कुठलीही शासकीय यंत्रणा पैसा टाकत असेल आणि त्या माध्यमातून जर कामं होत असेल तर आपल्या अध्यक्षांनी किंवा सगळ्या बॉडीनी त्याची एनओसी देण्यात यावी. कारण विकासाचं काम थांबणार नाही. जर हे असंच रणनीत राहिलं तर हा पावसाळा ही चांदूर रेल्वे नगर परिषदच्या नागरिकांच्या अंगावरून जर गेला आणि जर कामं झाले नाही तर दुर्दशा निर्माण होईल. फक्त का तर यांच्या इगोमुळे, फक्त यांच्या इगोमुळे एनओसी न देण्याच्या कारणामुळे. गोंधळ केला. माझा विषय पूर्ण व्हायचा होता आणि माझा विषय व्हायच्या अगोदरच तहकूब किया जाए असं नसतं ना, तहकूब किया जाए, पहिले मेरा विषय हो जाए, तुम्हारे को लिखना पड़ता बोला यहाँ पे बोला, बाद में तहकूब किया जाता बोला. आता गोंधळ शुद्धी आहे. कारण का चर्चा करत असताना समोरून चर्चा ते अचा ब होते, ब चा क होते, तेरी मेरी मेहरबानी याचा जागा निश्चितीसाठी गेले होते. यांचेही 10 पैकी पूर्ण जाणार होते, फक्त 6 जण होते. हे दुसऱ्यावर काय आरोप करतील? हे बघा, हा असा शहर अभियंत्याचा स्थापत्य अभियंत्याचा अहवाल आहे. या अहवालामध्ये नावासहित लिहिलं आहे त्याच्या कोण हजर होतं दुसरा विषय असा तिथल्या लोकांसाठी प्ले ग्राउंड म्हणून आहे. त्यात त्याची नोंद आहे लेआउट मध्ये की सदर लोकांना हे इथे प्ले ग्राउंड भेटेल, म्हणजे तिथे वयोवृद्ध लोक फिरू शकतील, लहान मुलं खेळू शकतील. ती जागा कमर्शियल म्हणून कशी काय देणार आहे ते लोक? तुम्ही एनओसी कशा काय देणार आहे? उद्या बारवाला तिथं बार लावेल कमर्शियल मध्ये, बिअर शॉपी वाला तिथं बिअर शॉपी लावेल, उद्या तिथं पांटेला सुरू होईल. मग तुम्ही या कमर्शियलचा विचार कसा काय करू शकता? प्ले ग्राउंड मध्ये हे प्ले ग्राउंड हे ऑलरेडी जागा तशीच आहे आणि मुळातच नवीन आणि उत्कृष्ट आणि आकर्षक व जनतेच्या निदर्शनात येईल अशी भव्य दिव्य 25,000 स्क्वेअर फूटची जागा शहराच्या मध्यवस्तीत आहे. आणि तिथून जवळच मार्केट, दुकाने, मोठे मंगल कार्यालय, पेट्रोल पंप, बस, रेल्वे स्टेशन, आठवडे बाजार, पोलीस स्टेशन, नगर परिषद कार्यालय, तहसील कार्यालय हे सर्व तिथं मदत आहे. एवढी महत्वाची जागा आहे का उद्या रात्री जर एखादे आले खाली इथून गांधी चौकातून इथं फिरत आहे तर ते सहज तिथं त्या संताबाई यादव नगरच्या गार्डन मध्ये जाऊ शकते. रामनगराच्या तिकडे कोणी जात नाही. एखाद्याची तिथं पाहुणा आला आणि तुमच्या इच्छा सारख्यासाठी तुमच्या इच्छा रामनगर आहे तिकडे मोठं कुठे बोलत असतील तर तुम्ही बघू शकता. वंचिता हे द्या, विषय काय टाकता येईल ते द्या. याच्याबद्दल कोणत्याच प्रकारची विचारणा करत नाही. त्यांना जे विषय वाटते, आता मला सांगा साहेब, या ठिकाणी 13 विषय त्यांनी मांडलेले आहे. 13 विषयांपैकी आम्ही 11 विषयावर नाही मांडलो त्यांच्यासोबत. का नाही मांडलो? कारण ते सर्वानुमते सर्वसहमतीने त्या गोष्टी योग्य होत्या. काही सूचना आम्ही दिल्या, काही सूचना त्यांनी दिल्या, त्या गोष्टी मांडण्यात आल्या, त्याच्यावर एकमत झालं, ते पुढे गेलं. फक्त याच विषयावर हा विषय वाढून राहिला, याचं कारण तुमच्यासमोर या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलं.
आज या सभेमध्ये घेण्यात आलेला आहे तो सर्वप्रथम हा चुकीचा विषय आमच्या मध्ये आहे, चुकीचा विषय. आणि तो विषयाचं नाव दिलेलं त्यांनी नमो उद्यानाला आर्थिक व प्रशासकीय मंजुराबाबत. ही मंजुरा काय ना, तर मग जागा निश्चितीचा विषय काय आहे का? तेच सांगितलं की चुकीचा विषय हा घेतला विषय आहे. याच विषयावर मॅडमने पत्र दिले आहे, 2-2 जागा निश्चिती करता त्यांना हे पत्र दाखवते. विषय तोच पाहिजे होता त्याचा. आणि निश्चिती झालीच नाही का. ते पहा तुम्हाला इथे या ठिकाणी ते दाखवतो. माननीय नगराध्यक्षांना पत्र दिलेलं आहे 13/3/2026 रोजी सुप्रिया कौलारे मुख्याधिकारी यांनी जागा निश्चिती व बाकीच्या गोष्टीसाठी. त्याच्यानंतर माननीय नगराध्यक्षांना परत त्या ठिकाणी दिलं 13/3 विषय. आणि एक त्यांनी आमच्या उपाध्यक्षांनी सुद्धा दिलेलं आहे की पहिले जागा निश्चितीबाबत ठराव घ्या, सभेमध्ये चर्चा करा. तर या गोष्टींनी माहिती आहे, जोपर्यंत त्या गोष्टीला पहिले मान्यता भेटत नाही तोपर्यंत प्रशासकीय व आर्थिक मंजुरा देऊच शकत नाही. म्हणून आमच्या वतीनं आमच्या मध्ये चुकीचा आहे.